अविस्मरणीय दिवस होते माझे हार्डवर्कचे. जर मी त्यामध्ये फेल झालो असतो तर मला सगळेच जण हसले असते, तेव्हा काय चांगला परमनंट जॉब सोडला. ऍक्च्युअली तुम्ही 3-4 वर्ष तरी द्यायला हवी बॉडीला. आपल्या बॉडीला कोणते पदार्थ खाल्ल्याने कसा रिझल्ट मिळतो, मग आपल्या बॉडीचा डॉक्टर आपण स्वतःच असतो. इंटरनॅशनल लेवलला सिलेक्शन झालेलं माझं. ते स्वप्न मी भले वयाच्या 34व्या वर्षी मी पूर्ण केलं, पण पूर्ण केलं. हे गाईज, वेलकम टू फिट मुंबईकर. मी ओमकार आंधळे आणि इथे आपण चर्चा करतो मुंबईतील बॉडी बिल्डर्स आणि फिटनेस आयकॉनची. आज आपल्यासोबत आहेत मिस्टर सूर्यकांत जाधव सर. सरांनी 2022ला भारतश्री हा पुरस्कार जिंकला आणि अनेक वेळा महाराष्ट्रश्री मध्ये सुद्धा सिल्वर मेडल वगैरे त्यांनी जिंकलेला आहे. तर सर, आपली जर्नी बद्दल थोडं आम्हाला सांगा की बँकर टू बॉडी बिल्डर हा तुमची जर्नी कशी मध्ये झाली? सर्वात प्रथम धन्यवाद. एक बॉडी बिल्डरची म्हणजे मुलाखत घेण्यासाठी तू आला असल्याबद्दल, एक माझं मत मांडण्यासाठी आल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. माझी जर्नी ऍक्च्युली 2000 तसं बघायला गेलं तर मी जिमची सुरुवात 1999 पासून केली. आता 1999ला मी जस्ट 10वीला होतो. 10वीची एक्झाम दिलेली, तेव्हापासून मी वर्कआउटला स्टार्ट केली. पण बॉडी बिल्डिंगची जर्नी ही माझी 2018 पासून झाली. 17 डिसेंबर म्हणजे 2018 पासून सुरुवात झाली. अच्छा, ते आतापर्यंत चालूच आहे. म्हणजे 10वीला म्हणजे तुमचं वय साधारणतः 15 वर्ष असेल आणि मी आता वय सरांचं खूप शॉकिंग आहे. किती सर? 42 ना? 42 रनिंग आहे. 42 रनिंग आहे. आणि या वयात अशी बॉडी मिळवणं म्हणजे कोणत्या पण संपत्तीपेक्षा जास्तच खूप इम्पॉर्टंट आहे. पण व्यायामाची सुरुवात बोलल्याप्रमाणे मी 10ची एक्झाम दिली 99ला, तेव्हापासूनच स्टार्ट केली. पण सप्लिमेंट्स वगैरे याचा आधार म्हणजे एक सपोर्ट घेणे किंवा म्हणजे आता पावडर वगैरे बोलतात आपण, वे प्रोटीन, क्रिएटिन वगैरे, हे सर्व मी स्वतः जॉबला लागल्यानंतरच मी घेतले. घरातल्यांवरती म्हणजे पॅरेंट्स वरती मी प्रेशर दिला नाही की बाबा मला हेच पाहिजे, कारण त्याचे कॉस्ट पण त्यावेळी जास्त होते आणि अवेलेबल नव्हते त्यावेळी. आता कसं सोशल मीडिया वगैरे आहे तर सहजासहजी अवेलेबल होतात आणि सगळ्यांना नॉलेज पण आले की हे कशासाठी वगैरे यूज करतात, याने काय प्रोटीनची डेफिशियन्सी असेल तर यूज करतात, किंवा जे लॅक्टोज टॉलरंट आहे त्यांच्यासाठी आयसोलेट वे, म्हणजे सर्व डिफरंट वगैरे. क्रिएटिन काय काम करतो बॉडीमध्ये हे आता माहित झालं. पण पहिले एक उत्सुकता होती की सप्लिमेंट आणि त्याने लगेच पटकन बॉडी होईल. पण ते ऍक्च्युली ना मी स्वतः जॉबला लागल्यानंतरच मी सर्वात प्रथम एक डब्बा घेतला गेनरचा. तो पण मी आणि माझा मित्र कॉलेज मधला, तो आता पोलीसमध्ये, दोघांनी मिळून अर्धा अर्धा घेतला. अच्छा, म्हणजे 2.5 किलोचा डब्बा आम्ही दोघांनी मिळून घेतला. तो काहीतरी समथिंग 1400-1500ला आम्हाला पडला त्यावेळी, 1500ला समथिंग असेल. मग तो डब्बा आम्ही दोघे जण अर्धा अर्धा करून खात होतो. त्यानंतर मग असे 3-4 डब्बे तरी आम्ही पार्टनरशिप मध्येच घेतले. कारण त्यावेळी सॅलरी पण कमी आणि फॅमिली पण बघायची होती, सर्व काही बघायचं होतं. मी ऍक्च्युली बँकेमध्ये होतो 10 वर्ष. तर मग जॉबला लागल्यामुळे कसं आहे की ना, सकाळी जाणं संध्याकाळी येणं, त्या पिरियड मध्ये मी हे नव्हतं केलं, म्हणजे डाएट पॉसिबल नव्हती एवढं डाएट मेंटेन करणं. व्यायाम तर मी कंटिन्यू केला. घरामध्ये मी सर्व एक मोजके इक्विपमेंट आणून ठेवलेले, त्याच्यावरतीच मी घरी व्यायाम केला. जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनची तयारी वगैरे करत होता तेव्हा फॅमिली आणि सोसायटीची कशी रिॲक्शन होती? म्हणजे सपोर्ट वगैरे होता की नाही? ऍक्च्युली आहे ना, 10 वर्ष मी बँकेमध्ये जॉब केल्यानंतर आहे ना, अचानक फील्ड चेंज केली. तर फील्ड चेंज करणे हा एक मोठा निर्णय होता. रिस्क म्हणजे खूप मोठी रिस्क होती. त्यावेळी लग्न होऊन मॅरिड म्हणजे लग्न होऊन 2 वर्ष झाले आणि जस्ट मला मुलगा झालेला. मुलगा झाल्यानंतर मी जॉब सोडला. हे 1 महिन्यानंतर मी घरामध्ये सांगितलं. नोटीस पिरियड सांगितलंच नव्हतं मी रिझाईन केलंय. 1 महिन्यानंतर सांगितलं मी, कारण नोटीस पिरियड 3 महिन्याचा असतो. तर 1 महिन्यानंतर मी घरात सांगितलं. मग सर्वच टेन्शन मध्ये की परमनंट जॉब सोडला वगैरे, आता कुठे फॅमिलीची सुरुवात, दोघांचे 3 झाले असं. मग हे रिस्क मी सगळ्यांचं बोलणं त्यावेळी ऐकलं घरातल्यांचं वगैरे. पण एक माझी पॅशन होती, स्वप्न होतं की काहीतरी करून दाखवायचं.
सकाळी 9 ते संध्याकाळी 6च्या ड्युटीमध्ये आहे ना, माझं कुठेतरी आहे ना स्वप्न होतं, ते पॅशन होतं, ते कुठेतरी जात होतं. सॅलरी येत होती, परमनंट झालेलो. पण काय बोलतात ना, की एक स्वप्न असतं, काहीतरी जन्म घेतला आपण या पृथ्वीवर. हो. साहजिकच महाराजांचे भक्त आहोतच आपण. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पहिल्यापासून डोक्यामध्ये होतेच, की आणि त्यांच्या पूर्ण स्टोरीज कथा हे लहानपणापासून माहितीच होत्या. त्यामुळे अंगामध्ये सरसरतं रक्त होतं. आहेच, बरोबर. आहेच. होतं नाही, आहेच. त्यासाठी मग काहीतरी करून दाखवायचं. आई वडिलांचं तरी स्वप्न होतं, की ते काहीतरी करून दाखवावं. आता साहजिकच त्यांचं सगळ्यांचं हे असं, की जॉबला लागावं, चांगली सॅलरी, घर, गाडी, त्यानंतर फॅमिली, बस एवढंच. पण असे लाईफ जगणारे करोडो लोक आहेत. बरोबर. येतात, जगतात, पैसे कमवतात, काहीतरी प्रॉपर्टी बनवतात आणि जातात. थोड्या दिवसांनी सगळे विसरतात. म्हणजे अशा लाईफ मध्ये ना मला जगायचं नव्हतं. काहीतरी करून दाखवायचं, की बाबा जेणेकरून चार चौघ आपलं नाव मागे काढतील. बरोबर. आणि आपल्यामुळे प्रेरणा मिळेल तरुणांना, की बाबा काहीतरी सरांसारखं करून दाखवलं पाहिजे या मुलासारखं. घराण्यात तर आहेच, म्हणजे जेनेटिकली वडील पण रेसलर होते आणि आजोबा तर खूप मोठे पैलवान होते, म्हणजे भागामध्ये. कॉमन लाईफ जगण्यामध्ये अर्थ नाहीये. या लाईफ जगा, फॅमिली, एक दोन फ्लॅट, प्रॉपर्टी, गाडी, हे सगळ्यांचं स्वप्न असतं आणि सगळेच पूर्ण करतात. महत्व नाहीये त्याला, काहीतरी करून दाखवूया हे स्वप्न उराशी बाळगलं आणि सरळ जॉब सोडला आणि जिम टाकली. ओके. हा, त्यावेळी आईचा सपोर्ट जास्त होता. पप्पा पण एवढे सपोर्टेड नव्हते, की बाबा चांगलं चालू होतं सुरुवातीमध्येच डोक्यात आलं याच्या असं. बहिणीने, फॅमिलीने सपोर्ट वगैरे केला. त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला. मग बोललो की ना, ऍक्च्युली निर्णय घेतल्यानंतर आहे ना, ज्या जागेमध्ये मी जिम टाकली, मित्राची जागा होती ऍक्च्युली, पण तिथे बिझनेस होणे, जिमचा बिझनेस थोडं मुश्किल होतं. पण तरी पण मी स्वतः 2 टाइम जाऊन, सकाळी जाऊन परत संध्याकाळी, कमीत कमी 6-7 किलोमीटरचं अंतर असेल माझ्या घरापासून ते डोंबिवलीचं, म्हणजे माझ्या पहिल्या जिमचं. तर मग ते अंतर मी 2 टाइम जायचो. सकाळी जायचो, परत एक 10-11 वाजता रिटर्न यायचो. परत संध्याकाळी जायचो 4-5 वाजता आणि परत रात्री 10-11 वाजता मी रिटर्न यायचो. म्हणजे असं चालू होतं. त्यात पत्रीपूलचं काम सुरू झालं. अजूनच ट्रॅफिक आणि हे खूप, म्हणजे ते अविस्मरणीय दिवस होते माझे हार्डवर्कचे. आणि जर मी त्यामध्ये फेल झालो असतो तर मला सगळेच जण हसले असते, की बाबा काय चांगला परमनंट जॉब सोडला आणि हे काय डोक्यामध्ये लॉस मध्ये गेला असं. तर बोललं की काहीतरी स्वतः असेल तरच. आणि पहिली बॉडी बिल्डिंगची कॉम्पिटिशन मी 2017 डिसेंबर यावेळी आणि त्याच्यामध्ये 5वा नंबर आला माझा. मग ते 5वा नंबर येणं माझ्यासाठी मायने नव्हतं. मी त्या स्टेजवरती उतरलो, मी माझं स्वप्न पूर्ण केलं आणि बोलतात ना, एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं, म्हणजे एवढा आनंद झालेला की मी आजच्या जिमला जेवढे पण माझ्यासोबत मुलं आलेले, माझे स्टुडंट, तेवढ्या सगळ्यांना वडापावची पार्टी दिली. समोसा वगैरे तिथं काय भेटतच नव्हतं. आणि मला वाटतं लस्सी असेल. बस जेवढे पण माझ्यासोबत 15-20 जण स्टुडंट होते आणि त्यांना पण खूप आनंद झालेला, की बाबा सर खेळले स्वतःच्या हिमतीवरती. गायडन्स तसा कमीच होता. रुपेश सर होते, पण त्यांची जिम ईस्टला, कल्याण वेस्टला होती. मग त्यामुळे पोझिंग फक्त प्रॅक्टिस करायलाच मी त्यांच्याकडे गेलो असेल 4-5 दिवस. बाकी सर्व म्हणजे जे पण होतं ते सर्व इकडून अभ्यास करून, तिकडून तिकडं स्वतःवरती एक्सपिरियन्स करूनच घेतलं मी टोटल. पाणी कंट्रोल वगैरे कसं, कार्ब्स किती लोड करायचे, ते तुम्ही स्वतःची बॉडीवरती हे करूनच तुम्हाला अनुभव येतो. बरोबर. असं सांगून काही अनुभव येत नाही. जो बिगिनर आहे त्याला बॉडी बिल्डिंग क्षेत्रात पाय ठेवायचा आहे, स्टार्ट करायचा आहे, तर नॅचरल डाएट कसा होईल आणि विदाउट सप्लिमेंट करू शकतो का, की सप्लिमेंट आपण ऍड करायला लागेल नंतर? ऍक्च्युली कसं आहे की मी सांगितल्याप्रमाणे नॅचरली तुम्ही 3-4 वर्ष तरी द्यायला हवी बॉडीला, की बाबा आपल्या बॉडीला कोणते पदार्थ खाल्ल्याने कसा रिझल्ट मिळतो आणि किती वेळात मिळतो हे आपल्यालाच. आपल्या बॉडीचा इंजिनियर किंवा आपल्या बॉडीचा डॉक्टर आपण स्वतःच असतो. बरोबर. कोणी ठरवू नाही शकत की बाबा हे खा, ते खा किंवा हे खाल्लंच पाहिजे. मिनिमम जास्तीत जास्त 50% रिझल्ट देईल, कारण हाताची 5 बोटे सेम नसतात. माझी फिजिक वेगळी आहे, माझं जेनेटिक वेगळं आहे,
ओंकारचं जेनेटिक वेगळं असेल, अजून कोणाचं जेनेटिक वेगळं असेल, तर मग सगळ्यांना प्रत्येक वेळी प्रत्येकाला सेम डाएट किंवा प्रत्येकाला जे बोलतात ना मेडिसिन वगैरे इफेक्ट करतील असं नाहीच आहे. हो. त्याच्यामुळे प्रत्येकाची बॉडी आणि हे बघूनच आपण ठरवावं लागतं. तर मोस्टली नवीन मुलांना मी हे सांगेल की तुमचे कोच जे पण आहेत त्यांनी स्वतः बॉडी बनवलेली असली पाहिजे. ऍक्च्युली पुस्तकी नॉलेज नको आहे, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली नॉलेज हवं आहे, स्वतःवरती एक्सपिरियन्स केलेला हवा आहे किंवा त्यांनी किती वर्ष या क्षेत्रात घालवली आहेत. एक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण हे असं म्हणजे थोडं पण काहीतरी चेंजेस झाले आमच्या कॉम्पिटिशनच्या पिरियड्समध्ये, खाण्यामध्ये वगैरे किंवा काहीतरी असं अनपेक्षित चुकूनही तरी पण बॉडीवरती लगेच इफेक्ट होतो दुसऱ्या दिवशी. अच्छा. हा म्हणजे एवढं डिसिप्लिन मध्ये राहावं लागतं की बाबा एकदम कडक उपवासच पकडून झाला असं. म्हणजे वॉटर पण कमी गेलं पाहिजे वगैरे असं, आणि त्यात वर्कआउट करायचंय, माइंड शांत पाहिजे, झोप लागली पाहिजे, मेन रिकव्हरी झाली पाहिजे, कारण कंटिन्यू वर्कआउट डाएट ते डायजेस्ट पण झालं पाहिजे असं आहे. नाही तर मग तुमचे मसल्स ते शो नाही होणार. ते आता कसं आहे की ना आजकालच्या मुलांना सोशल मीडियामुळे 10 जण वेगवेगळे सांगतात बरोबर. मी नॅटी म्हणजे नॅचरल वगैरे आहे. आजकालची मुलं सांगतात माझ्यापेक्षा डबल बायसेप असणारे पण बरेच जण, डबल म्हणजे माझ्यापेक्षा जास्त बायसेप. आता इंडियन जेनेटिक एवढा नाहीये की तशी बॉडी व्हावी. हो. तर मग त्याच्या मागे वेगळेच कारण आहेत. ते प्रत्येकाला बॉडी बिल्डर लोकांना माहिती आहे की कोणते मेडिसिन वगैरे. पण मग नवीन तरुणांना मी एवढंच बोलेल की ना मेडिसिनची आत्ताच वगैरे काही सवय लावू नका किंवा सप्लिमेंटची. वे प्रोटीन वगैरे यूज करतायत तर ठीक आहे, क्रिएटिन वगैरे ते बॉडीला आपल्या पाहिजेच असतं ऍक्च्युली, पण जास्त ह्याच्यामध्ये पडू नका. तुमच्या इंटरनॅशनल लेवलला पण सिलेक्शन झालं ना? हा, इंटरनॅशनल लेवलला सिलेक्शन झालेलं माझं 2020ला. महाराष्ट्राच्या मध्ये सिल्वर होता. त्यानंतर कोरोना सुरू झाला. सर्वात खर्चिक गेम म्हणजे बॉडी बिल्डिंग. हो बरोबर. हा, रेसलर लोकांचं पण ठीक आहे, पॉवर लिफ्टर पण ठीक आहे, वेट लिफ्टर पण ठीक आहे, पण बॉडी बिल्डरला डिसिप्लिन मध्येच राहावं लागतं. बऱ्याच ठिकाणी असे सत्कार किंवा समारंभाला बोलवतात, त्यावेळी त्यांचा आग्रह असतो की सर थोडीशी फिजिक दाखवा, बॉडी दाखवा, तर मला शर्टलेस व्हावंच लागतं. मग अशा पद्धतीने फिजिक ठेवण्यासाठी कंटिन्यू मेडिसिन वगैरे तुम्ही घेऊ शकत नाही. मग त्यासाठी कसं आहे की ना तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहणंच भाग आहे, डाएट करणंच भाग आहे. दिखावा एक असतो, मी दाखवताना मी गोड खाताना दाखवेल कधी, पण त्याच्या मागे डाएट असते माझी. एक दिवस सोडला तो तर पुढचे 10 दिवस मी कडक डाएट मध्ये असतो. आणि तेवढाच वर्कआउट माझा 2 टाइम, आत्ताही 2-2.5 तास माझा डेलीचा वर्कआउट चालू आहे. भले कॉम्पिटिशन नसेल, ऑफ सीझन असेल, तरी पण माझा एकही दिवस खाडा नसतो. इव्हन कधी वाटलं तर संडेला पण येऊन मी वर्कआउट करतो. असा प्रभाव पडावा की बाबा 4 चौकात गेल्यानंतर तो उठून दिसावा किंवा शर्टलेस झाल्यानंतर बाबा वाटावं की बाबा हा महाराष्ट्रीय मिस्टर इंडियाच वाटतोय असं. मग आता किती खर्च येतो तुमचा महिन्याचा? आता मी बोलल्याप्रमाणे डिसिप्लिन मध्ये राहावं लागतं. त्यासाठी दिवसाचा कमीत कमी 500 ते 1000, 700-800 पर्यंत खर्च आहेच. फक्त दूध घ्यायचं बोललं तरी दुधाचा 100 रुपये खर्च आहे. दूध झालं, अंडी झाले, अंडी 15 जरी खायचे, 100 रुपये ते झाले. चिकन जरी डेली खायचं होतं 200-250 रुपये चिकन झालं. म्हणजे असं डिसिप्लिन मध्ये. आता असं बाहेरचं काय खाणं वगैरे टाळतो मी, कधीतरीच वगैरे सोर्स नसेल तरच मग खावं लागतं. आणि त्यात काय हे नाहीये की बाबा रोजच चिकन खाणं वगैरे. एप्रिल मे या पिरियड मध्ये ऑफ सीझन असतो त्यावेळी मी नॉनव्हेज टाळतोच मोस्टली. मग आता पण व्हेज वरतीच होतो. घरात गणपती होते, घट बसलेले त्यावेळी दुर्गा देवींच्या ह्याच्यामध्ये. मग तर कमीत कमी आहे ना 500 ते 1000 रुपये दिवसाचा, म्हणजे मंथली 30,000 रुपये पकडून झाला तुम्हाला तुमच्या बॉडीसाठी देणे आहे. म्हणजे ऍथलीट म्हणून तरी मला खर्च करावा लागतो. शेवटच्या तुमच्या स्टोरी मधून एक इन्स्पायरिंग मेसेज द्या आमच्या प्रेक्षकांना. माझ्या स्टोरीमध्ये म्हणजे असे माझ्यासारखे भरपूर जण असतील, पण एक सांगायचं तात्पर्य असं की बाबा कोणताही निर्णय तुम्ही ज्यावेळी घेतात तर तो निर्णय घेतल्यानंतर मागे फिरू नका. आणि कोणतंही ऍक्सेप्ट बोलतात ना चॅलेंज स्वीकारायचं असेल त्यावेळी काय हाराल किंवा जिंकाल याचा विचार न करता तुम्ही ते चॅलेंज ऍक्सेप्ट करा. पहिलेच निगेटिव्हिटी तुम्ही आणू नका. आणि मला आजही माझे जे पण स्टुडंट आहे किंवा माझे मित्र आहेत, नाही बोललेलं मला स्वतःला आवडत नाही.
कोणत्याही गोष्टीसाठी व्यायाम करणे किंवा कोणता सेट मारणे किंवा काही करणे, मी माझ्या सरांना सुद्धा चॅलेंज द्यायचो. म्हणजे असं तर अच्छा. सर मला उलट चॅलेंज द्यायचे. पण एक दोन वेळा मी सरांना हरवलेलं चॅलेंज मध्ये, म्हणजे असं हेवी मध्ये वगैरे. त्यावेळी ज्यावेळी माझ्या सरांनी म्हणजे रुपे सरांनी तयारी चालू होती त्यावेळी 2004-2005 महाराष्ट्राची त्यावेळी पण म्हणजे असं सरांची तयारी बघितली, मग त्यावेळी मी त्यांना चॅलेंज द्यायचो मुद्दाम. अच्छा. तर मग असं चॅलेंज ऍक्सेप्ट करणं वगैरे आता पण माझ्याकडे म्हणजे असं कोणतेही असू दे, भले हारू दे नाही तर जिंकू दे, तर आपण तो पुढचा विचार तो पुढे. पण ज्यावेळी तुम्ही एखादा स्वीकारतात निर्णय घेतात, बाबा मला जिम टाकायची, मला बॉडी बिल्डिंग करायची, कुठेतरी एक स्वप्न होतं की बाबा स्टेजवरती उतरायचं, सिक्स पॅक वगैरे बॉडी बनवायची, हे स्वप्न मी पहिल्यापासून होतं माझं. ज्यावेळी जिम लावली त्यावेळेपासून 1999 पासून ते स्वप्न मी भले वयाच्या 34व्या वर्षी मी पूर्ण केलं, पण पूर्ण केलं. तर 34 ते आता म्हणजे 6-7 वर्ष झाले कंटिन्यू बॉडी बिल्डिंगच्या ह्याच्यामध्ये आहे. 6 वर्ष तर झाले तरी. तर मग तरुणांना एवढं सांगतो की यांना कन्सिस्टन्सी ठेवा, त्याच्यामध्ये गॅप टाकू नका. आता तुम्ही तुमच्या बॉडीला कमीत कमी आहे ना अर्धा ते 1 तास दिलात ना, तर तुम्ही लाईफ लॉंग जगाल. आणि फिटनेस मध्ये असं नाही की बाबा तुम्हाला प्रोफेशनल आहे म्हणून मी सांगितलं की खर्च एवढा आहे. नॉर्मल फिटनेस ठेवायचं तर तुम्हाला दिवसाचा 100-200 भरपूर झाला खर्च. स्वतःच्या बॉडीसाठी तेवढा जरी तुम्ही दिला पाहिजे, एक नॅचरल बॉडी फिटनेस ठेवायचा असेल तर असं आहे. बाकी कोणत्याही गोष्टीसाठी थोडंसं पेशन्स ठेवावं लागतं. मेहनतीचा खेळ आहे हा, असं नाही की बाबा पैशाचा खेळ आहे. पैसा तर लागतोच, आवड हवी खूप, पण मेहनत ही तेवढीच लागते. आणि त्रास पण तेवढा सहन करावा लागतो. इंजुरीज पण सहन कराव्या लागतात. पाय सुजलेले माझे गुडघे तुला माहितीच आहे, ऑपरेशन झालंय. तरी पण स्पॉर्ट्स आता पण मला आवडतं. मसल म्हणजे माझा लेग्स, आणि आवडता व्यायाम म्हणजे माझा स्पॉर्ट्स. जो प्रत्येकाचा आवडता असतो तो माझा आवडता. आणि वर्कआउट मध्ये पण बोरिंग वर्कआउट तुमचा ऍपचा वर्कआउट, जे मुलं कंटाळा करतात कारण ते ऍप शो होत नाहीत. पण ऍप शो कधी होणार, ज्यावेळी तुम्ही डाएट मध्ये चेंजेस करतात त्यावेळी. बरोबर आहे. आतमध्ये ज्याप्रमाणे आपला बायसेपचा पीक असतो त्याप्रमाणे मसल तयार होत असतात आपल्या ऍपचे. पण ते प्रत्येकाला काय वाटतं की ऍपचं वर्कआउट केल्याने ऍप्स येतात, तिथली चरबी कमी होते. असं नसतं, तुमच्या डाएट वरती डिपेंड असतात. आता ऍप्सची फॅटची लेअर असल्यामुळे ऍप्स कमी दिसतात माझे, म्हणजे ऑक्सिजनला वगैरे असेल. ज्यावेळी कॉम्पिटिशन लेवल असेल, डाएट मगची लो कार्ब जे असेल किंवा झिरो कार्बला ज्यावेळी जातो त्यावेळी ऍप्स वरती पण वेल्स दिसतात. म्हणजे एवढं पेपर थिन स्किन त्यावेळी असते असं. आणि एवढ्या जर्नीमध्ये जो सोशल मीडिया पण आला समजा, त्याच्यामध्ये स्वतःच्या बॉडीवरती एक्सपेरिमेंट करून असे बरेच स्टुडंट घडवले मी. मी तर आहेच, म्हणजे माझ्यासोबत अनेक जणांना की स्टेज पर्यंत नेलं, त्यांना नॅशनल पर्यंत पण नेलं. तर सूर्यकांत सरांशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. खूप चांगली माहिती दिली नवीन बिगिनर्स लोकांना, नॅचरल डाएट कशी करायची काय. तर हे होते आजचे आमचे फिट मुंबईकर. तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मुंबईकर सोबत, नवीन इन्स्पायरिंग स्टोरी ऐकायला. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बिकॉज यू आर वॉचिंग फिट मुंबईकर.